मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मधु कांबीकर यांच्याबाबत एक मोठी आणि दुःखद बातमी समोर येत आहे। अभिनेत्री मधु कांबीकर गेल्या 10 वर्षांपासून हातरुणाला खिळून आहेत। मात्र 10 वर्षांनंतरही त्यांच्या प्रकृतीत म्हणावी तशी सुधारणा झालेली नाही। पण मधु कांबीकर यांची अशी अवस्था नेमका कशी झाली, त्या अभिनय क्षेत्रापासून दूर का आहेत, हे जाणून घेऊया। मधु कांबीकर यांच्या प्रकृतीच्या समस्येला सुरुवात झाली ती 27 नोव्हेंबर 2016 रोजी पुण्यातील मराठी रंगभूमी आणि गोपीनाथ सावरकर प्रतिष्ठानने माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात लावण्य संगीत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना मधु कांबीकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं। मात्र तरीही त्यांनी त्या कार्यक्रमात भैरवीचं सादरीकरण केलं। यानंतर मेकअप रूम मध्ये गेल्यानंतर त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला। यामध्ये त्यांचा उजवा हात बधीर झाला। त्यानंतर त्यांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं। विशेष म्हणजे या कार्यक्रमात त्या तब्बल 12 वर्षांनंतर नृत्य सादर करणार होत्या। यापूर्वी प्रकृती अवस्थेमुळे त्यांनी नृत्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता। मात्र कलेवरील प्रेमामुळे त्यांनी पुन्हा मंचावर येत नृत्य सादर केलं। मात्र यानंतर त्यांच्या प्रकृतीच्या समस्या वाढत गेल्या आणि आज त्या हातरुणाला खिळून आहेत। दरम्यान 2018 साली जी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल मधु कांबीकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। त्यावेळी त्यांची सून शीतल जाधव यांनी मधु कांबीकर यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला होता। आपल्याला अशी सासू मिळाली, हे माझं भाग्य आहे, असंही शीतल जाधव यांनी त्यावेळी म्हटलं होतं। आज मात्र मधु कांबीकर आजारपणामुळे मुलगा प्रीतम आणि सून शीतल यांच्या बोलण्याला प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत, तसंच त्या काहीही हालचाल करू शकत नाहीत। मात्र जेव्हा घरात त्यांचा एक होता विदूषक झपाटलेला यांसारखे चित्रपट टीव्हीवर लावले जातात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर कधी हसू उमटतं तर कधी डोळ्यातून अश्रू वाहू लागतात। संपूर्ण आयुष्य कलाक्षेत्राला वाहून घेतलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्रीची ही अवस्था ऐकून आपणही निशब्द होऊन जातो। मधु कांबीकर यांच्या प्रकृतीत अद्याप म्हणावी तशी सुधारणा झालेली नसल्याने गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असल्याचं सांगितलं जातं।